सोसायटीजसमोर आत्ता शहरामध्ये खूप मोठा प्रश्न आहे की त्यांनी निर्माण केलेला जो ओला कचरा आहे तो जिरवणं आज त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असं प्रत्येक महानगरपालिकेने डिक्लेअर केलं आहे. तो सोसायटीसमोरचा हा एक जो मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती आम्ही सोल्युशन घेऊन आलेलो आहे. पिट्समध्ये काम करणं आणि मशीन घेणं ह्याचा अनुभव लोकांनी गेले 10 वर्ष घेतलेत. जवळजवळ 95% ठिकाणी मशीन्स बंद आहेत आणि पिट्स काम करत नाहीत, तिथं वास येतो. मग पिटच्या शेजारी असलेले जे फ्लॅट्स आहेत ते कंप्लेंट करतात आणि ह्याच्यावर काय उत्तर काढायचं लोकांना कळत नाही. लोक कुठेतरी आउटसोर्स करतात कचरा आणि मग तो दुसऱ्या जागेत जाऊन डंप होतो आणि मग ते कॉस्ट एक्सटर्नलाइज होते. तर यावर आमचं उत्तर आहे की आम्ही स्वतः आपली गाडी रोज येते. तुमचं जे डोर टू डोर कलेक्शन केलेला जो ओला कचरा आहे तो आम्ही रोज कलेक्ट करतो, गेट कलेक्शन करतो आणि तो आमच्या प्लांटवरती कंपोस्टिंग प्लांटवरती घेऊन येतो आणि प्रोसेस करतो. यामध्ये जे तयार होणारं कंपोस्ट आहे त्याला 3 ते 6 महिने लागतात. तर 6 महिन्यातनं एकदा आपण ते जे झालेलं कंपोस्ट आहे त्याच्यापैकी एक बॅग्स परत सोसायटीला देतो वापरण्यासाठी, विकत नाही, ॲज अ जेस्चर. तर ह्यामध्ये सोसायटीला फायदा असा आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन हे सस्टेनेबल होतं, म्हणजे सुट्टी न घेता आणि ब्रेक न होता. दुसरं म्हणजे की चांगल्या ठिकाणी जाऊन त्याचं प्रोसेसिंग होतं आणि इंटिग्रेशन आहे, फॉरवर्ड इंटिग्रेशन. आज शेतामध्ये इंटिग्रेट खत होऊन त्याची ती वाढवणं हा जो काही आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. सो कॉजमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांची जो सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे तोही सुटतो. आणि तिसरं हे व्हॅलिड सोल्युशन असणं, म्हणजे PMCचं एम्पॅनल्ड एजन्सी आहे आपण, अर्दी कंपॅनियन्स. त्यामुळे ह्यामध्ये प्रत्येक फ्लॅट ओनरला प्रॉपर्टी टॅक्समध्ये 5% रिबेट मिळतो. सो हाही तिसरा फायदा आणि हे लिगल सोल्युशन आहे. ह्या 4 गोष्टीमुळे हे सस्टेनेबल सोल्युशन आहे. तुम्हाला जर आमच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ह्याकरता आमचे जे FIWM हेड आहेत उमेश गायकवाड, ते तुम्ही जर संपर्क केला तर ते तुम्हाला बेसिकली कोटेशन किंवा सर्व माहिती देतील. एक मीटिंग अरेंज करतील. मीटिंगमध्ये आम्ही येऊ शकतो आणि पूर्ण प्रकल्पाबद्दल माहिती देऊ शकतो कमिटीला. आणि कमिटीने जर गो हेड दिला तर आम्ही नेक्स्ट डेपासून सुद्धा काम सुरू करू शकतो. ह्याच्यामध्ये सोसायटीला सर्व्हिस कॉन्ट्रीब्युशन देणं अपेक्षित आहे. म्हणजे ही कंपोस्टिंग ॲज अ सर्व्हिस म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आपण मंथली पेमेंट्स कलेक्ट करतो आणि साधारण 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करतो विथ इयरली राईज.